नमस्कार. लोकात्मा न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत. बातमी आहे अंबड तालुक्यातून. पानेगाव घरकुल योजनेत कथित अनियमितता. पंचायत समितीकडे तक्रार दाखल. बांधकाम न करताही निधी उचलल्याचा आरोप. अधिकाऱ्यांच्या भूमिकेच्या चौकशीची मागणी. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील पानेगाव येथे यशवंतराव चव्हाण घरकुल योजनेअंतर्गत कथित अनियमिततेचा प्रकार समोर आला असून या संदर्भात पंचायत समिती अंबड येथे लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे. जनार्दन विठ्ठल चौरे रा पानेगाव यांनी सादर केलेल्या तक्रारीनुसार संबंधित अनिल जायभाय यांनी आपल्या पत्नीच्या नावाने सदर घरकुल योजनेचा लाभ घेतल्याचे नमूद करण्यात आले आहे. मात्र लाभार्थीने प्रत्यक्षात घरकुलाचे बांधकाम पूर्ण न करता योजनेअंतर्गत निधी उचलल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच या प्रक्रियेत ग्रामसेवक व संबंधित अभियंता यांच्या भूमिकेबाबत शंका व्यक्त करण्यात आली असून त्यांच्या कार्यपद्धतीची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. तक्रारीत पुढे नमूद केल्याप्रमाणे संबंधित लाभार्थी ही घरकुल योजनेसाठी आवश्यक पात्रतेच्या निकषांमध्ये बसत नसल्याचा दावा करण्यात आला आहे. लाभार्थीच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती सक्षम असल्याचे सांगत शासनाच्या योजनेचा अनुचित लाभ घेतल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. सदर प्रकरणात शासन निधीचा संभाव्य गैरवापर, पात्रता निकषांचे उल्लंघन तसेच संबंधित अधिकाऱ्यांची भूमिका याबाबत सक्षम प्राधिकरणामार्फत सखोल चौकशी करून आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी अर्जदाराने केली आहे. या तक्रारीची प्रत जिल्हा परिषद जालना तसेच संबंधित विभागांना माहितीस्तव पाठवण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणाची वस्तुस्थिती स्पष्ट करण्यासाठी प्रशासनाकडून चौकशी होणे आवश्यक असून चौकशीअंती जे काही निष्कर्ष समोर येतील त्यानुसार पुढील कार्यवाही अपेक्षित आहे. लोकात्मा न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी तरंग कांबळे, अंबड. काय सांग? मी जनार्दन विठ्ठल चौरे, अनिल सकाराम जायभाई यो गुत्तेदार, शास्त्रीय याचा गुत्तेदार आहे, कॉन्ट्रॅक्टदार आहे. याचा रेणुका माता कॉन्ट्रॅक्शन इंजिनियर कॉन्ट्रॅक्शन नावाने एक लायसन्स त्याचं किंवा ITR भरतो 10 वर्षापासून. आणि हे स्वतः कुटुंब प्रमुख असून बायको कुटुंब प्रमुख दाखवून पानेगाव येथील आणि ग्रामपंचायतला याने यशवंतराव चव्हाण योजनेतून घरकुल घेतले आणि घरकुल न बांधता याने पैसे उचललेत. म्हणून आमचं म्हणणं शासनाला फसवणूक केली. हे ITR भरतो 10 वर्षापासून. याच्याकडे 2-3 कोटी रुपयाचा बंगला आहे जालन्याला. इथं मोठं घर असून त्याने शासनाला फसवणूक केली. म्हणून मी याच्या विरोधात तक्रार दिली की ITR भरत असून शासनाचा गुत्तेदार आहे. गुत्तेदार असून बायकोला कुटुंब प्रमुख दाखवून याने घरकुलाचा लाभ घेतला. याने शासनाची फसवणूक केली. म्हणून मी याच्या एक अर्ज दिलाय. कुठं अर्ज द्यायला? पंचायत समिती अंबड. आता काय मागणी? आमच्या म्हणण्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा.